महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम 2026 या अधिसूचनेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रशासकीय अधिकारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ जी आहे ती वाढ घडून आणण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक हितासाठी एखाद्या विभागाच्या मंत्र्याने घेतलेला निर्णय जो आहे तो निर्णय बदलू शकतात किंवा त्याला स्थगिती देऊ शकतात किंवा सार्वजनिक हिताच्या दृष्टिकोनातून आवश्यक ते बदल हे करू शकतात। हा जो अधिनियम महाराष्ट्र शासनाने जारी केलेला आहे, हा जारी केलेला अधिनियम एक प्रकारे इतर मंत्र्यांपेक्षा मुख्यमंत्र्यांना जास्त अधिकार प्रदान करणार आहे। संसदीय लोकशाहीमध्ये मुख्यमंत्री पद हे समानातलं पहिला मानलं जातं, कारण मुख्यमंत्री सुद्धा एक मंत्री आहे, मात्र तो नंबर 1चा मंत्री आहे। म्हणून इतर मंत्र्यांना जेवढे अधिकार असतात तेवढेच अधिकार मुख्यमंत्र्याला असतात असं गृहीत धरलेलं असतं। पण सध्याच्या काळामध्ये संसदीय लोकशाहीमध्ये व्यापक बदल होताना दिसतात, कारण मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, यांचे अधिकार जे आहेत ते अधिकार जास्तीत जास्त वाढताना दिसतात। कारण हा महाराष्ट्र शासनाने जो अधिनियम काढलेला आहे कार्यपद्धती संदर्भात, या अधिनियमामुळे मुख्यमंत्र्यांकडे जास्त अधिकार येणार आहेत आणि मंत्र्यांचे जे अधिकार आहेत किंवा मंत्र्यांची जी स्वायत्ता आहे त्याच्यावर गदा येणार आहेत। कारण सार्वजनिक हितासाठी मुख्यमंत्री हे मंत्र्यांनी घेतलेला निर्णय जो आहे तो निर्णय बदलू शकतात किंवा कोणत्याही मंत्रालयाकडून कागदपत्र मागू शकतात, माहिती मागू शकतात। आणि याच्यामुळे हा जो अधिनियम झाला, या अधिनियमामुळे मुख्यमंत्री पदाचं महत्त्व आणखी वाढू शकतं आणि ही गोष्ट जी आहे ती संसदीय लोकशाहीच्या दृष्टिकोनातून घातक आहे। कारण संसदीय लोकशाहीमध्ये सामूहिक जबाबदारीच्या तत्वावर कार्य चालतं। कारण मंत्रिमंडळाचा निर्णय हा एकट्या मुख्यमंत्र्याचा निर्णय नसतो, तर संपूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय असतो। म्हणून एखादा मंत्री जेव्हा निर्णय घेतो तो त्या एकट्याचा नसतो, त्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा असतो। परंतु हा जो अधिनियम शासनाने मंजूर केला, या अधिनियमामुळे मुख्यमंत्र्यांच्या अधिकारामध्ये वाढ होणार आहे।